मुलुक महाराष्ट्राला सुरुवात करूया। अहिल्यानगर जिल्ह्यातली बातमी आहे। या जिल्ह्यात संगमनेर बाजार समितीमध्ये कांद्याला अवघा 1 रुपया दर मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले। संतप्त शेतकऱ्यांनी काल लिलाव बंद पाडत रास्ता रोको आंदोलन केलं होतं। प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। दरम्यान आज लिलाव सुरू होण्यापूर्वी बाजार समितीचे सचिव आणि कांदा व्यापाऱ्यांची महत्त्वाची बैठक सुरू असून कांद्याला आज किती दर मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हरीश, काय अपडेट? आपण जर बघितलं तर शेतकरी काबाड कष्ट करून हजारो रुपये खर्च करून कांदा उत्पादन घेत असतो आणि काल जेव्हा हे शेतकरी संगमनेरातल्या बाजार समितीमध्ये कांदे घेऊन आले तर तिथे अवघा 1 रुपया दर त्या कांद्याला मिळाला। त्यामुळं सगळे शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले होते। त्यांनी त्या ठिकाणी वडगाव पान या गावामध्ये संगमनेर महामार्ग जो आहे तो अडवून धरलेला होता। बराच काळ तिथे ट्रॅफिक जाम झालेली होती आणि बाजार समितीच्या बरोबर चर्चा झाल्यानंतर आश्वासन दिलं गेलं आणि त्यामुळं कालचं आंदोलन त्यावेळी स्थगित करण्यात आलेलं होतं। आज पुन्हा जेव्हा लिलाव आज होत आहे तर त्या अगोदर बाजार समितीचे सचिव आणि सगळे व्यापारी यांची बैठक पार पडते आहे आणि कुठेतरी कांद्याला दर कसे जास्त देता येईल या संदर्भात व्यापाऱ्यांकडनं जी या बैठकीमध्ये चर्चा सचिवांची सुरू आहे। त्यामुळं आता आज जेव्हा लिलाव होतील तेव्हा काय दर मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। बरं हरीश, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर संतप्त शेतकऱ्यांनी काल कांदा लिलाव बंद पाडला होता। आज बैठक सध्या पार पडते, त्यामुळे कांद्याला आज किती दर मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। लिलाव सुरू होण्यापूर्वी बाजार समितीचे सचिव आणि कांदा व्यापाऱ्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एका शेतकऱ्यावर कांद्यानं अक्षरशः रडण्याची वेळ आणलेली आहे। कारण वरुडी गावातील शेतकरी प्रकाश गलधर यांनी 1262 किलो कांदा विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणला। मात्र अत्यल्प दर मिळाल्यानं कांद्याचे पैसे मिळणं तर दूरच, उलट त्यांना अडत्याला 1 रुपया द्यावा लागला। या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाला असून कोसळलेल्या कांदा दरांमुळे कृषी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। चंद्रपूर शहराची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीच्या खोलीकरणाचं काम सध्या असमाधानकारक होतंय। शहराबाहेर जमनजट्टी भागात इरई आणि झरपट नद्यांच्या संगमस्थळी अधिक काम करण्याची नदी बचाव आंदोलन करण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे। तर इरई धरणातून निघणारं पाणी शहरासाठी बॅकवॉटरमुळे हानी पोहोचवण्याचा इतिहास आहे। सध्याचं काम रुंद आणि अधिक खोल करण्याची गरज व्यक्त होते। बुजलेला इरई झरपट संगमपुराचा हॉटस्पॉट आहे। तर शहरात एक दिवसाआड होत असलेल्या मनपाचा पाणी पुरवठा आणि चंद्रपूरची आणि इरई आणि झरपट नदी पट्ट्यातील भूजल पातळी अत्यंत खोल गेल्यामुळे जानेवारी महिन्यात विहिरी आटलेल्या आहेत। चंद्रपूर शहरासाठी अत्यंत महत्त्वाची नदी म्हणजे इरई नदी। या इरई नदीच्या पात्राचं खोलीकरण सुरू आहे। जवळपास 9 किलोमीटरचं हे पात्र आहे, ज्याचं खोलीकरण सुरू आहे। परंतु या खोलीकरणामध्ये अनेक अडचणी आणि अडथळे निर्माण होत आहेत। महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण जो पात्र आहे तो पात्र जवळपास 300 फुटाचा आहे आणि त्या संदर्भातला तो रुंद आहे, पण तो त्याप्रमाणे होत नसल्यामुळे अनेक प्रकारचे फटके जे आहे पावसाचे असल्यामुळे पुराचे धोके जे आहेत ते शहराला निर्माण होते। शहराच्या अनेक भागात या पुराचा फटका बसतो आणि दरवर्षी उपाययोजना कराव्या लागतात। पूर परिस्थिती निर्माण होते आणि तिथल्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवावं लागतं। पण या संपूर्ण जे नदी पात्र आहे त्याचं खोलीकरण किंवा त्याचं रुंदीकरण व्यवस्थित झालं तर कदाचित या सगळ्या पुराचा धोका जो आहे तो कमी होणार। त्यासाठी अनेक आंदोलन निर्माण होत आहेत, आंदोलन केले जात आहेत, वारंवार नोटीस दिली जात आहेत, तक्रारी केल्या जातात, पण कुठंतरी याची दखल घेण्यात येत नाही अशा प्रकारे दिसून येत आहेत। महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहे तो झरपट आणि इरईचा संगम आहे। झरपटचा जो संगम आहे तो शहराच्या आतमधून येतो, जी नदी याच्या आतमधून येते आणि इरई शहराचा वरचा घालून येते। हे दोन्ही नदी जे आहेत ते शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या नद्या आहेत आणि परंतु झरपटची जी परिस्थिती आहे ती झरपटची परिस्थिती ती आता अजूनही वाईट होत चाललेली आहे। आपल्यासोबत या सगळ्या पर्यावरण बचाव जे समिती आहे त्या संदर्भात इरई समिती बचाव समिती आहे त्याचे आंदोलन करते आहेत। नेमकं तुमचे कशा प्रकारे आरोप आहे, काय तुम्ही समाधानी आहेत का सगळ्याच्यात? नाही, सध्याच अजून आजपर्यंत झालेल्या रुंदीकरण खोलीकरणाच्या कार्याने इरई बचाव जन आंदोलन समाधानी नाही आहे। कारण आमची इरई नदी जी आहे 300 फूट रुंद आहे। अजून तिचं आतापर्यंतचं जो खोलीकरण झालं आहे, 6व्या खोलीकरणाचं सध्या चालू आहे काम,
पण ते 110 फूट ते काही ठिकाणी 160 फुटापावतच झालेलं आहे. 300 फूट खोलीकरण झालेलं नाहीये, रुंदीकरण झालेलं नाही. तर दरवर्षी फक्त कागदावरच खोलीकरण न होता आणि रुंदीकरण न होता तो व्यवस्थित व्हावा असं पर्यावरणप्रेमी म्हटलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी पुराचा फटका जो आहे तो शहराला बसणार नाही. हैदर शेख, न्यूज मराठी, चंद्रपूर. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटलेली आहे आणि यामुळे आणखी 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अप्पर वर्धा धरणावरून पाणीपुरवठा करणारी ही पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय. अमरावती बडनेरा या शहराला पाणी पुरवठा करणारी जी पाईपलाईन आहे ती मुर्शीच्या सिंबोरा धरणावर अमरावतीला जाते आणि शहराला पाणी पुरवठा होतो. मात्र मुर्शीवरून अमरावतीला जाणारी जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन आपण बघू शकतो. या ठिकाणी ही नांदगाव पेठची MIDC आहे आणि MIDCच्या आसपास जी आहे ही पाईपलाईन जी पाईपलाईन फुटलेली आहे. काल सकाळी ही पाईपलाईन फुटली, त्यानंतर दुपारी मजिप्राच्या अधिकाऱ्यांनी ही पाईपलाईन जे बंद केलेली आहे. त्यामुळं आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी साचलेलं आहे, चिखल साचलेला आहे. मात्र काल या ठिकाणी पाईपलाईन फुटून अजूनपर्यंत आज दुसरा दिवस आहे, मात्र अजूनपर्यंत काम सुरू झालेलं नाही आहे. मात्र त्यामुळं या पाईपलाईनचं बघितलं तर हे पाईपलाईन जे आहे जवळपास 35 वर्षापूर्वी मुर्शीवरून अमरावतीसाठी पाईपलाईन टाकलेली होती आणि 30 वर्षापर्यंत या पाईपलाईनचं आयुष्य होतं. त्यामुळे ही पाईपलाईन जी आहे पूर्णतः आतमधून निकामी झालेली आहे आणि थोडंसं जरी पाण्याचं प्रेशर वाढलं तर ही पाईपलाईन जी आहे ते फुटते. काल ही पाईपलाईन फुटली, अजूनपर्यंत काम सुरू झालेलं नाही आहे. अमरावती शहराला आणि बडनेरा शहराला पाणी पुरवठा जो आहे ते कालपासून बंद आहे. आणखी 2 दिवसपर्यंत हा पाणी पुरवठा जो आहे तो बंद राहणार असल्याचं माहिती जी आहे ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सोळंकी यांनी दिलेली आहे. आज ही पाईपलाईन दुरुस्तीचं काम जे आहे काम सुरू होणार आहे आणि त्यानंतर अमरावती शहराला 2 दिवसानंतर म्हणजे कालचा दिवस आणि आणखी 2 दिवस म्हणजे 3 दिवस पाणी पुरवठा वाचून अमरावती शहरातील नागरिकांना राहावं लागणार आहे. आणि पाणी पुरवठा होत नसल्यामुळं अमरावती आणि बडनेरा शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात अडचण जी आहे ती अडचण झालेली आहे. आज बघितलं तर या ठिकाणी अजूनपर्यंत काम सुरू झालेलं नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कंत्राटदार जे आहे ते कंत्राटदार संपावर गेलेले आहे. आज एका कंत्राटदारामार्फत या कामाला सुरुवात होणार आहे आणि हे काम सुरू झाल्यानंतर 2 दिवसानंतर अमरावती शहराला पाणी पुरवठा जो आहे तो सुरळीत केला जाणार आहे. मात्र तुर्तास अमरावती शहरातील नागरिकांना मात्र या पाणी पुरवठा होत नसल्यामुळं नाहक त्रास सहन करावा लागत आहे. व्हिडिओ सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती. धाराशिव जिल्ह्यातील 30,000 लोकसंख्या असलेल्या येळशी गावात 40 वर्षांपासून पाणी टंचाई आहे आणि पाण्यासाठी गावकरी आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तब्बल 12 रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन केले. गावकऱ्यांनी बऱ्याच वेळा रस्ता अडवून धरल्यानं धाराशिवच्या तहसीलदार मृणाल जाधव यांनी गावकऱ्यांची समजूत काढत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतलं. गेली 30-35 वर्षापासून कायमस्वरूपी पाणी प्रश्न प्रलंबित आहे. या ठिकाणी तात्पुरती टँकर चालू केले जातात आणि दरवर्षी एप्रिल महिन्यात तीव्र पाणी टंचाईच्या झळा निर्माण होऊन 2-2, 3-3 महिने महिला भगिनी, बालक आणि ग्रामस्थांचे हाल होतात. या ठिकाणी कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्यवस्थेचे स्रोत नसल्यामुळे आणि ते द्यावे या मागणीसाठी तेलंगणारा पाईपलाईन म्हणून आहे, चोराखळी पाईपलाईन म्हणून आहे, तेरणा पाईपलाईन म्हणून आहे. या कुठल्याही योजनेतून आम्हाला येडशीकरांची लोकसंख्या 30,000च्या पुढे आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कायमस्वरूपीचं शाश्वत पाणी पुरवठा योजना नाही. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीचं पात्र मे महिन्याच्या सुरुवातीलाच पूर्णपणे कोरडं पडलेलं आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. नदी कोरडी पडल्यानं परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी देखील घटू लागली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. तसंच जनावरांच्या पिण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. विदर्भात आणि त्यातही अमरावती जिल्ह्यातलं तापमान हे यावर्षी 46.8 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलेलं होतं. त्यामुळं विदर्भातल्या ताज्या तापमानामुळे जे जलस्रोत असतील किंवा जलसाठे असतील ते जलसाठ्यांमध्ये आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जलसाठ्यामध्ये पाण्याचा जो साठा आहे तो पूर्णपणे घटलेला आहे. तर काही ठिकाणी नदी असेल किंवा जलपात्र असेल किंवा जलसाठे जे आहे ते पूर्णपणे कोरडे पडलेले आहे. मी अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यातल्या या नदीवर आपण पाहू शकतो ही पूर्णा नदी आहे आणि पूर्णा नदीचं बघितलं आपण तर खरं तर ही एप्रिल-मे पर्यंत या नदीमध्ये काही ना काही प्रमाणात पाणी असते. मात्र आता जर बघितलं आपण तर केवळ या ठिकाणी जलसंधारण झालं होतं, त्यात गाळ काढलेला होता, म्हणून तेवढं पाणी सोडलं तर ही संपूर्ण नदी जी आहे अगदी कोरडी थंड पडल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडलं जर आपण पात्र बघितलं तर या साईडचं पात्र अक्षरशः कोरडं थंड पडलेलं आहे आणि एक थेंब सुद्धा पाणी यामध्ये नाही आहे.
त्यामुळे आपण जर बघितलं तर जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा सामान्य जनतेला पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल तो मोठ्या प्रमाणात भेडसावत चाललेला आहे. त्यामुळं जंगलात जे चरायला येणारे प्राणी आहे यांच्यासाठी देखील पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण पाहू शकतो की हे पूर्ण नदीचं पात्र आहे आणि या पात्रामध्ये अक्षरशः कोरडं ठरण पडलेला आपण पूर्ण दूरपर्यंत पाहू शकतो. दूरपर्यंत तिथे कुठेही पाणी दिसत नाही. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर वाढत्या तापमानाचा जो परिणाम आहे तो परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसत आहे. आणि या तापमानामुळे जलसाठे जे आहे जलसाठ्या मधली जे पाण्याची जे पातळी पूर्णतः खाली गेलेली आहे. अनेक धरणांमधलं पाणी जे आहे ते 50% आलेलं आहे. अमरावती शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणाचा देखील जलसाठा जो आहे तो कमी झालेला आहे. त्यामुळं निश्चितच जलसाठा कमी होणे हे अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. सागर संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती. काही